पुन्हा एकदा स्वागत। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पोलिसांनी धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर द्वेषाने खोटा गुन्हा दाखल केलाय। ते फरार नाहीत आणि त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही असा दावा वकिलांनी केलाय। आम्ही हे प्रकरण कोर्टात नेलंय आणि सोमवारी सगळं सत्य बाहेर येईल असंही ठोंबरे म्हणालेत। तुम्ही काल अर्ज दाखल केलाय, नेमकं काय तुमचं कोर्टाकडे म्हणणं आहे? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णतः बनावट आणि खोटा कपोलकल्पित असा गुन्हा त्यांच्यामध्ये दाखल केलेला आहे। रवींद्र धंगेकर यांचा तर दुरापास्त कुठेही संबंध नाही आहे त्या गुन्ह्याशी, कुठेही। त्यांची पत्नी डायरेक्टर होती, ती पत्नीने सुद्धा मागील वर्षी 1 वर्षाभरापूर्वी त्या पार्टनरशिप भागीदारी फर्ममधून माघार घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कुठलंही देणं त्या भागीदारी फर्ममध्ये राहिलेलं नाही। त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स, पूर्ण सगळ्या लायबिलिटीज, ॲसेट्स वगैरे ह्या सगळ्या त्याच्यामध्ये लिहून घेतलेल्या आहेत की कोणी काय द्यायचं वगैरे। जर 1 वर्षापूर्वी जर समजा धंगेकरांचा तर संबंधच नाही आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभाताई धंगेकर यांनी 1 वर्षापूर्वी जर हे दिलं असेल तर 1 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीने जर असं काही दुर्दैवी काम केलं असेल तर त्याला दोषी धरता येणार नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे केवळ आणि केवळ धंगेकर जे आहेत ते त्यांच्या आंदोलनं असतील किंवा त्यांच्या ड्रग्ज विरोधी मोहिमा असतील किंवा काय असतील ह्याचा कुठंतरी द्वेष मनामध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि येणाऱ्या पुढच्या सुनावणीला आम्ही कोर्टामध्ये ते सगळं सिद्ध करून दाखवू। तुमची पुढची सुनावणी कधी असणार आहे आणि कशा प्रकारे तुमचा युक्तिवाद असणार आहे? न्यायालयाकडे नेमकी काय विनंती असणार आहे? नाही, हे बघा, ह्यामध्ये सोमवारी सुनावणी ठेवलेली आहे। पोलीस त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये मांडणार आहेत पोलिसांचं। परंतु मला आपल्याला निक्षून एक जबाबदारीने एक गोष्ट सांगायची आहे, जर काही असेल तर गुन्हा दाखल होतो ना। अख्ख्या पूर्ण एंटायर घटनेमध्ये धंगेकरांचा कुठेही संबंध नाही, त्यांच्या पत्नीचा देखील संबंध नाही। केवळ खोटा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे ही FIR रद्द व्हावी याच्यासाठी आम्ही हायकोर्टात देखील जाणार आहोत। रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल आहेत, ते नेमके कुठे आहेत? तुमच्याशी काही संपर्क झालाय का? हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे संपर्क साधून आम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केलाय, त्यामुळे नॉट रिचेबल असण्याचा प्रश्नच येत नाही। ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या मी कोर्टामध्ये हजर अजिबात नाही। कसं म्हणता येईल आपल्याला काय त्याच्यामध्ये? आपण जर FIR रात्री दाखल झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 11 वाजता कोर्टामध्ये पोहोचलोय, आम्ही क्लीन हँड आहोत। आम्ही न्यायदेवतेला विनंती केली की आमचा काही हा अर्ज दाखल केले तेव्हा रवी धंगेकर पण तुमच्या सोबत होते? त्यांच्या अफिडेव्हिट त्यांच्या सहीने दाखल झालेला आहे अर्ज। तो आहे तो द्वेषाने दाखल केला असल्याचं सध्या विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्याकडून सांगण्यात येतं। त्यामुळे जी सोमवारी सुनावणी होणार आहे या सुनावणीत नेमकं न्यायालय काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।